नमस्कार मित्रांनो, मी आहे गाडीमध्ये आणि माझी बच्चे कंपनी सांभाळतो मी, बघू शकता तुम्ही. कारण आज माझ्या बायकोचा पेपर आहे. ती गेली परीक्षेला आतमध्ये सेंटरला, परीक्षा हॉलमध्ये. आणि मग माझी ही बच्चे कंपनी सांभाळायची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. हे बघा, हे कशी करते बघा माझी बारकी परी, कशी खेळते बघा. काय केलं बाळा, हे काय दोन टिप्पी घातल्यात तुम्हाला. टोपी घातली? तशी असते टोपी घालायची? मास्क नाही, ते मास्क दुसरं असतं. टोपी दीदीची एक तुझी, हा दीदीची, हा तुझी एक आहे दीदीची. मग मला कशाला दिली? तुम्ही दोघीच झाला ना? हा तू आहेस का? बर 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 बर. मला थोडं टेन्शन आलं होतं की बाबा आता बायको आतमध्ये गेल्यानंतर, परीक्षा सेंटर आतमध्ये गेल्यावर हे माझं बारकं पिल्लू बसेल का माझ्यापाशी, ती राहील का मम्मीला सोडून. पण थँक गॉड ती राहिली. ती अजून काय रडत नाही आहे की बाबा मम्मी पाहिजे वगैरे, असं काही नाही. खेळते मस्तपैकी. आता आहे अजून अर्धा तास राहिलेला आहे परीक्षा सुटायला. 1.5 तास तर होऊन गेला आहे. बघू आता अर्धा तास पण निघून जाईल. तर मी थांबलो आहे TCS आणि डिजिटल झोन रामटेकडी येथे. बायकोची वाट बघतोय. 3 वाजता पेपर सुटणार होता तिचा, अजून सुटला नाही. आता 3:30 वाजले आलेत. वाट बघतोय आता कधी पेपर सुटतोय ते. बराच वेळ झाला, तर 2.5-3 तास होत आले थांबून. म्हशी सुद्धा परत चालल्यात. मी आलो तेव्हा खाली गेल्या होत्या म्हशी, आता परत त्यांच्या घरीच चालल्यात. अजून पेपर सुटला नाही आहे. हा छान 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 छान. फायनली आता पेपर सुटलेला आहे. 4 वाजलेत. 3 तास झाले पेपर. बघू आता बायको कुठून येते, इथून येते का पुढून येते. लक्ष ठेव बरं का मम्मीकडे. फायनली बायको आलेली आहे बघा, पाणी पिते ती. पेपर देऊन आली ती. कसा होता अनुभव पेपरचा, सांग ना. काय अवघड होता पेपर? माझा अवघड तर असणारच. चला काय तर प्रयत्न करायचे फक्त आपलं, बाकी काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही. चला निघूया आता मस्तपैकी. आता जाताना गार्डन वडापाव खाऊ. आपण जाऊ कॅम्प एरियामध्ये आणि गार्डन वडापाव खाऊ. सकाळी नाश्ता करूनच घरी निघालो होतो. दुपारची परीक्षा असल्यामुळे काय दुपारचं जेवणाचं तूप भेटलं नव्हतं. आता जाता जाता घरी जाता आज आपण वडापाव खाऊ. गार्डन वडापाव, वर्ल्ड फेमस वडापाव. पुण्यातला वर्ल्ड फेमस वडापाव. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल हा वडापाव. तर पुण्यात कधी आलो ह्या साईडला, कॅम्प एरियामध्ये ह्या साईडला आलो तर वडापाव नक्की खाऊन जातो. तर आज योग आला आहे. चला आता जाता जाता खाऊन जाऊ. थोड्याच वेळात पोहोचेन मी. कॅम्प एरियामध्येच आहे मी आता सध्या.
गार्डन वडापावचं जे मेन दुकान आहे जिथे बनवतात ॲक्च्युली वडापाव ते इथून ह्या चौकातून इकडे लेफ्टला आहे. आपण तिकडे नाही जाणार आता. इथे आपण समोर ह्या चौकातच त्यांचा गाडा असतो गार्डनच्या इथे कोपऱ्यावरतीच असतो म्हणून गार्डनच्या कडेलाच एका इथं समोर दिसते. आपण इथे लावू गाडी आणि मी घेऊन येतो वडापाव. हां तुम्ही बसा गाडीतच, मी आलोच जाऊन. चार घ्या ना आणि एक पाणी बॉटल. किती झाले? 88. हां नाही नाही पाणी बॉटल. हां गार द्या ना. एक मिनिट. ठीक आहे सर. थँक्यू. ठीक आहे चार घ्या पार्सल. चार घ्या पार्सल. या पुढे साहेब खायला पार्सल सोडा पण टाका त्याच्यात. ओके. मेरे को फूल डाल दिया भाई बर्फ. रात ठंडा फील होएगा अभी. सोडा पण टाकलं. हा बघा. हा खायचं आहे तुम्हाला? हा मस्त एन्जॉय करा वडापाव. कसं वाटायला? मस्त आहे का? हो मजा आली ना बऱ्याच दिवसांनी खायला? हो. चटणी पण आहे. हा एक खाल्ला ना वडापाव पोट भरतं है ना. एक खाल्ला वडापाव की पोट भरतं चांगलं. वडापावच्या जास्त स्पेशलिटी चांगली. चांगला वडापाव. हा फेमस आहे रे बाळा. मजा आली बरेच दिवसांनी खायला. मला वाटतं वर्षभरानंतर खाल्लं असेल. एक तर वर्षभर लॉकडाऊन होतं, त्याच्या आधी यायला जमलं नव्हतं. आज बायकोच्या परीक्षेमुळे योग आला आणि घरी जाता जाता ऑन द वेज असल्यामुळं खायला भेटलं. मजा आली. आता आमचे वडापाव वगैरे संपून आम्ही थोड्या वेळात इथून निघणार आहोत. आता सरळ घरी जाणार आहोत. भेटू आपण पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चला टिल देन बाय बाय.